नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या द मेमर प्रोग्रामिंग चॅनलमध्ये. नमस्कार. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण तिन्ही प्रकारचे लूप्स पाहिलेले की लूप्स एक्झॅक्टली काय असतात आणि त्याचा वापर आपण प्रोग्रामिंगमध्ये कसा करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲरेज काय असतात, ॲरेचा वापर आपण कसा करतो सी प्रोग्रामिंगमध्ये आणि कशासाठी बेसिकली यूज करतो आपण. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळून जाईल ॲरेचा. आणि ॲरे हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे डेटा स्ट्रक्चर्समध्ये पण, कारण की डेटा स्ट्रक्चर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जर बघितलं डेटा स्ट्रक्चर्सचं सब्जेक्ट, त्याच्यामध्ये मल्टिपल असे टॉपिक्स येतात जसं स्टॅक क्यू. सो ते स्टॅक क्यू या सगळ्याचा कन्सेप्ट करण्या अगोदर तुम्हाला ॲरेचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सो त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. सो मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की हा आजचा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा आणि जमलंच तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा या चॅनलला आणि बेल बटनला दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओजचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला कन्सिस्टंटली मिळत राहतील. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ॲरे बेसिकली आहे काय. सो इथे मी ॲरेचा डेफिनेशन मेन्शन केलं आहे. मी शॉर्टकटमध्ये ॲरे एक्झॅक्टली काय आहे हे समजवणार आहे. सो बेसिकली व्हेरिएबलमध्ये तुम्ही बघितलं असेल, व्हेरिएबल पहिलीच व्हिडिओ होती, पहिली का दुसरी समथिंग. सो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की व्हेरिएबलचा आपण वापर करत होतो कोणत्याही व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी. सो एका व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा वापर करत होतो. पण समजा जर एक अशी सिच्युएशन आली जिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत, सो त्या ठिकाणी तुम्ही कशाचा वापर करणार? ॲरेचा. सो बेसिकली ॲरे काय? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेम टाईप स्टोर्ड इन अन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन्स. सो बेसिकली ह्याचा अर्थ काय आहे की जो ॲरेमध्ये मल्टिपल एलिमेंट्स तुम्ही स्टोअर करू शकतात एकाच टाईपचे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेरिएबलमध्ये बघितलं होतं की व्हेरिएबलचा आपण पुढे डेटा टाईप डिक्लेअर करत होतो. सो ते डेटा टाईप काय सांगतो, तो डिफाईन काय करतो डेटा टाईप, की त्या व्हेरिएबलमध्ये म्हणजेच त्या कंटेनरमध्ये कोणत्या टाईपचा डेटा गेला पाहिजे किंवा कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकतात. सो ॲरेमध्ये पण सेम फीचर आहे, फक्त एवढंच आहे इथे ॲरेमध्ये की तुम्ही मल्टिपल एलिमेंट स्टोअर करू शकतात. सो इथे मी ॲरेचा सिंटॅक्स पण मेन्शन केलेला आहे. ॲरेमध्ये तुम्ही मल्टिपल एलिमेंट स्टोअर करू शकतात एकाच टाईपचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही इंटिजर टाईपचा डेटा पण स्टोअर करू शकतात, किंवा कॅरेक्टरचा टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर कॅरेक्टर. पण तुम्ही दोन्हीना मिक्स नाही करू शकत. म्हणजे एकदा इंटिजर म्हणजे 1 असं एकदा 1 टाकून त्याच्या पुढे नेम कोणाचा XYZ, त्याच्यानंतर असं लाईक कॅरेक्टर्स आणि नंबर्सना तुम्ही मिक्स नाही करू शकत. सो हा एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. पण ॲडव्हान्टेज काय की तुम्ही मल्टिपल एलिमेंट्सना स्टोअर करू शकतात. सो इथे हा सिंटॅक्स आहे, सेम व्हेरिएबल सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये कसं आहे, इंटिजर मी इथे दिलेलं आहे, इंटिजर ए आणि स्क्वेअर ब्रेसेसमध्ये मी काहीतरी एक नंबर दिला आहे. सो नंबर तर बेसिकली काय डिफाईन करतोय की याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत. सो ॲरेला यूज करण्या अगोदर तुम्हाला सर्वात पहिले तर त्याची स्पेस डिक्लेअर करावी लागते. सो स्पेस डिक्लेअर केल्यानंतरच तुम्ही त्याला यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक सिच्युएशन देतो मी. सो समजा की तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पार्टी ठेवायची. सो पार्टीसाठी तुम्ही काय करणार? तुमच्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करणार. सो फ्रेंड्सना इन्व्हाइट करायसाठी, तुमच्या मित्रांना इन्व्हाइट करायसाठी तुम्ही काय करणार? एक लिस्ट घेणार आणि त्या सगळ्यांची यादी नोंदवून ठेवणार. म्हणजे तुम्ही एक यादी बनवणार, सगळ्यांचे नावं त्या लिस्टमध्ये लिहून काढणार आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही नावं प्रायोरिटी वाईज देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जो क्लोज फ्रेंड असेल त्याचं नाव पहिलं असेल, त्याच्यानंतर सगळ्यांची नावं. सो बेसिकली एक इंडेक्सिंग देणार. इंडेक्सिंग म्हणजे काय की नंबर वाईज, सिरियल नंबर वाईज. फॉर एक्झाम्पल जो तुमचा जवळचा मित्र असेल जो टॉपला असेल आणि जो रेअरली तुम्हाला भेटतो किंवा खूप काही महिन्यांनंतर वगैरे कधी कधी दिसतो, किंवा असं म्हणजे तुमची स्पेसिफिक अशी भेट नाही होती एका स्पेसिफिक डेटला वगैरे, तुम्हाला रँडमली कधीही भेटतो कधी नाहीच भेटत. सो त्याला तुम्ही काय करणार? लास्टला लिस्टिंग करणार. सो ह्यालाच म्हणतात इंडेक्सिंगचा कन्सेप्ट. सेम वे ॲरेमध्ये पण इंडेक्सिंग होते एलिमेंट्सची. तुम्ही जो एलिमेंट पहिला टाकणार तो पहिल्यावरतीच राहणार.
सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक सिच्युएशन जशी आता दिली, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही एक पार्टी अरेंज केली आहे आणि तुम्हाला तुमच्या मित्रांनी इन्व्हाइट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुमच्या मित्रांची नावं आहेत, रम्या पक्या सूर्या लवकर तर ही जी मित्र आहेत रम्या, पक्या, सूर्या. सो या मित्रांना तुम्ही कसे इन्व्हाइट करणार? बेसिकली तुम्ही त्यांची इंडेक्सिंग करणार त्या लिस्टमध्ये आणि त्या लिस्टमध्ये इंडेक्सिंग करून म्हणजेच त्यांचं नावं लिहून घेणार आणि नंतर त्या नावं ज्या पद्धतीने दिलेत त्या प्रकारे एकेकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणार. सेम वे ॲरेमध्ये पण तुम्ही जे एलिमेंट्स देणार, फॉर एक्झाम्पल पहिला तुम्ही 1 वगैरे टाकलं, 1 2 3, सो त्याप्रमाणेच तो प्रिंट पण त्याप्रमाणेच करणार त्याच प्रकारे. सो हा एक ॲरेचा कन्सेप्ट आहे. चला तर एकदा प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून बघूया ॲरेला, ॲरे कसा एक्झॅक्टली वर्क करतो ते. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण इथे पहिलं डेटा टाईप मेन्शन करणार, त्याच्यानंतर मी इथे 2 स्क्वेअर ब्रेसेस मेन्शन करतो आहे. तर एक स्क्वेअर ब्रेस मी रिकामा ठेवतो आणि दुसऱ्या स्क्वेअर ब्रेसेसमध्ये 6 हे देतो आहे आणि त्याच्यानंतर ॲरेमध्ये मी नावं मेन्शन करतो आहे, रम्या, पक्या आणि सूर्या. तर आता तुम्ही एक प्रश्न विचाराल, ते म्हणजे इथे मी 2 स्क्वेअर ब्रेसेस का देतो आहे? याचा अर्थ काय की 2 डायमेन्शनल ॲरे मी देतो आहे. त्याच्यानंतर फॉर लूप चालू करून त्याच्यामध्ये i = 0, i <3, का तर 3च एलिमेंट आहेत आणि त्याच्यानंतर i इन्क्रीमेंट, त्याच्या खालोखाल प्रिंट एफ आणि प्रिंट एफमध्ये कॅरेक्टर्स प्रिंट करतो आहे. सो आपण इथे %s घेतो आहे यावेळी, का तर आपण स्ट्रिंग प्रिंट करतो आहे. एरवी आपण %c घेतो. त्याच्यानंतर ॲरे ARI, त्याच्यानंतर सेमिकोलन. रन करून बघूया. सो इथे काहीतरी एरर दाखवतो आहे. ओके, सो इथे मी ॲरेचं नाव नाही मेन्शन केलं आहे. सो आता तुम्ही बघू शकतात की इथे ॲरेमधली नावं सगळी प्रिंट होऊन आलेली आहेत. तर मित्रांनो, हा होता ओव्हरऑल ॲरेचा कन्सेप्ट. आता इथे मी 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर केलं आहे. आपण 1 डायमेन्शनलही घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 to 10 नंबर्स किंवा 1 to 5 नंबर्स प्रिंट करायचं असेल तसंही करू शकता तुम्ही. मग त्या ठिकाणी फक्त एकच स्क्वेअर बेसेसची गरज लागते.